या आमच्या विरोधकांवर आलेली आहे। पण त्याआधी मी एक महत्त्वाचा खुलासा इथे करू इच्छितो। मुंबईतल्या सर्व जागा आता जाहीर झालेल्या आहेत। एक जागा जी आहे उत्तर मुंबई, हे दहिसर बोरिवली वगैरे हा जो भाग आहे, ती काँग्रेस लढणार असं म्हणते आहे। तिथे उमेदवार सोडला तर कालपर्यंत सगळे उमेदवार महाविकास आघाडीने जाहीर झाले। उत्तर पश्चिम जिथे वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिली आहे काँग्रेस पक्षानं, तिथे काल त्या जागेसंदर्भात आसाममध्ये काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी एक वक्तव्य केलेलं आहे की तिथे नसीम खान यांची इच्छा होती निवडणूक लढण्याची, जे मुंबई काँग्रेसचे एक ज्येष्ठ नेते आहेत, मंत्री होते, पण ते मुसलमान असल्यामुळे काही आमच्या आघाडीतल्या घटक पक्षांनी त्यांना विरोध केला किंवा ती जागा कठीण जाईल, त्याच्यामुळे आम्ही नसीम खान यांना उमेदवारी दिली नाही। मी इथे शिवसेनेतर्फे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातर्फे खुलासा करू इच्छितो, त्या मतदारसंघामध्ये कोणाला उमेदवारी द्यायची हा काँग्रेस पक्षाचाच अंतर्गत विषय होता। तुम्ही कोणाला उमेदवारी द्या किंवा नका देऊ अशा प्रकारची कोणती भूमिका शिवसेनेला घेण्याचं कारण नव्हतं किंवा नाही। त्यांनी नसीम खान यांना द्यावी, वर्षा गायकवाड यांना द्यावी किंवा अन्य कोणाला द्यावी हा त्यांचाच प्रश्न होता। त्याच्यामुळे मुस्लिम उमेदवार असल्यामुळे आमचा विरोध आहे हे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जर कोणी म्हणत असेल तर ते चुकीचं आहे। काँग्रेस पक्षाला आताही संधी उमेदवार बदलण्याची, त्याने आताही द्यावी उमेदवारी त्यांना। महाविकास आघाडीचा धर्म आम्ही प्रत्येक मतदारसंघात पाळतो आहोत। परंतु खरगे यांनी थेट शिवसेनेचं नाव घेतलेलं आहे की शिवसेनेने विरोध केला। आम्ही अजिबात विरोध केला नाही, आम्हाला विरोध करण्याचं कारण नाही। या देशातला, महाराष्ट्रातला, मुंबईतला, प्रत्येक शहरातला मुस्लिम बांधव आज जर शिवसेनेबरोबर ठामपणे उभा असेल या देशातल्या हुकुमशाहीचा पराभव करण्यासाठी, तर आम्हाला आणि विशेषतः नसीम खान आणि आमचे अत्यंत चांगले संबंध आहेत, उत्तम चेहरा आहे। काँग्रेस पक्षाने ठरवायला पाहिजे होतं कोणाला उमेदवारी द्यायची। आम्हाला कुठल्याही उमेदवाराला, मग काँग्रेसचा असेल, राष्ट्रवादी काँग्रेसचा असेल, तुम्ही अमुक अमुक ह्यांना उमेदवारी द्या किंवा देऊ नका हे सांगण्याचा अधिकार आम्हाला नाही। जसं या दोन्ही पक्षांनी आम्हाला काही सूचना केल्या नाहीत उमेदवार ठरवताना, चर्चा केल्या पण सूचना नव्हत्या। त्याच्यामुळे आम्ही एखाद्या उमेदवाराला विरोध केला धर्मामुळे हे अत्यंत चुकीचं विधान आणि निदान आहे। आम्हाला त्याच्याविषयी काही आक्षेप नाही। काँग्रेस पक्षाला जर उमेदवार अजूनही बदलायचा असेल तर त्यांनी बदलावा। उद्धव ठाकरे शिवसेना आणि भाजपच्या लढतीला उद्धव ठाकरे जबाबदार आहे असं नरेंद्र मोदी यांनी काल म्हटलेलं आहे। त्यांनी पुढे असा आणखी एक असा आरोप केलेला आहे की मोदी मुख्यमंत्री पदाच्या मोहामुळे उद्धव ठाकरे जे आहेत त्यांच्या